नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, शुभ प्रभात, राम राम. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण आज बाजारातील पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या म्हशी त्या ठिकाणी किमती त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती बरेच शेतकरी व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्याला प्रत्येक रविवारी न चुकता आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करा आणि संपूर्ण बाजार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तुमच्याकडले आहे म्हैस? गाव कुठला आहे? किती सांगताय किंमत? किंमत किती सांगताय? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये. किती येतात आहे मला की? दुसऱ्या येतात जरा एक मिनिट. रिंगची म्हैस आहे, बघू शकता मित्रांनो. शेतकरी आहे व्यापार आहे बाया? हां, शेतकरी आहे का? हां. किती चाललंय गेल्या आताला? हां, किती चाललंय? 6 एक टाइम. जरा सोडता तिला, जरा सोड दाखवाय. 6 लिटर वन टाइम रिंग म्हैस आहे मित्रांनो, मोरा म्हैस. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही आपण देणार आहे. मी म्हैस सोडून दाखवत आहे. म्हैस आहे मोठ्या मापाची, अजून कच्चे आहे मित्रांनो. ठीक आहे, कच्चे काय बाई अजून? हां, कच्चे अजून. हां, अजून म्हणजे कास वगैरे केलेलं नाही, कच्चे काय? आणि 15 दिवस घेते. 15 दिवस घेते. दाताला संपली असं? हां, जुळले दाताला. 6 लिटरची दुधाच्या बोलीत मिळेल असं यांचं म्हणणं आहे. बोलीत द्या चला दूध आहे. हां, दुधाच्या बोलीत भेटेल का? हां, दुधाच्या बोलीत. बरं, काय द्यायची किंमत सांगा फायनल? हां, द्यायची किंमत द्यायची 1.5 लाख द्यायची. एवढी किंमत? काय जर कमी जास्त करू आले. संपली की दाताला आता वय होत आलं म्हशी? नाही, तिसऱ्या वेतन. तिसऱ्या वेताला? हां. काय बाजारातलं खरं एकदा दात जुळल्यावर कोण म्हशीचं काय दाखवा बरं जरा. संपले हो, काय राहिलं नाही, सोडा. दाताला पूर्ण संपलेले आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे 1.5 लाख आलं तर द्यायची. तुम्ही स्वतः समोर आल्यावर काय तर कमी जास्त करू. तरी एक 10 एक 5 पर्यंत सुटेल. ठीक आहे, मोबाईल नंबर द्या. सांगू नका किमती काय होते, बाजारात लोक याला घाबरायला लागले व्हिडिओ बघून. सांगा. 72 49 21 78 79. ठीक आहे, तर लाखाला शिंडी लागल्यावर म्हैस मिळून जाईल शेतकरी मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे आपण. अगदी घरगुती सांभाळलेली म्हैस आहे ह्यांचं म्हणणं आहे. खायला प्यायला जातील, चांगलं आहे ना, एक नंबर. ठीक आहे, तर कोणाला पाहिजे असेल तर 6 लिटरच्या बोलीत ही म्हैस मिळेल. कोणाला पुढील म्हैस. धन्यवाद दादा. गाव कुठला आहे? वाळेखिंडी. कुठं आलं? जत तालुका. जत तालुका. शेतकरी आहे व्यापार आहे? शेतकरी. शेतकरी. दाताला कशी आहे म्हैस? कडदाते. कडदाते. दूध किती दिलंय म्हशीनं? दूध 14 लिटर. 14 लिटर. 7 लिटर वन टाइम मोठ्या मापाची म्हैस आहे मित्रांनो, बघून घ्या. मुरा आहे काय? हा, मुरा. कुठनं आणली होती मामा तुम्ही? घरचीच आहे. हा, घरचीच आहे. घरची म्हणजे कुठनं तर आणलंच असेल सुरुवात? वाळेखिंडी. वळखिंडीत आणली होती. केवढ्याला आणली होती? हे पहिला रो भेटली होती केवढ्याला? 80,000. बरं, मग द्यायची किंमत काय होईल फायनल सांगा? फायनल बघा 1,40 पर्यंत आहे. हां, एक 10 एक 5 नाही. मोबाईल नंबर द्या. 9604 परत 04 29 54. धन्यवाद मालक. जर कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी जवळची म्हैस आहे मित्रांनो, संपर्क साधून घेऊ शकताय. नमस्कार, बोला. गाव कुठलं आहे? माळशिरस. व्यापारी आहे शेतकरी? व्यापारी. दाताला कशी आहे म्हैस? दाताला जुळली आता. कधी येले हो? येऊन 2 महिने झाले. 2 महिने झाले. हो. बघून घ्या मित्रांनो, 2 महिने झालेला आहे म्हशीला येऊन. खाली काय रीड आहे काय? हा, रेडी आहे. किती चालू आहे दूध? दूध सकाळ 4 संध्याकाळ 4 लिटर. 8 लिटर दूध आहे. हो, 8 लिटर. किती सांगता किंमत? किंमत व्यवहार झालाय. चालू आहे. केवढ्याला दिली मालक? 61,000 दिली. झाले, दिले मालक. दिले म्हैस. हा, तर 61 ला दिली. हा. कोणी घेतले? व्यापाऱ्यानंच घेतली. आता व्यापाराला 61 ला घेऊन पुढं केवढ्याला जायची मालक हो? आता काय त्यांच्या बाजारला काय. कुठल्या बाजारी जाणार आहे आता ही? कर्नाटक. कर्नाटक मध्ये नेलेले म्हैस मित्रांनो, बघू शकताय. ठेपा वगैरे कसा आहे, बांधा कसा म्हशीचा बघा. खाली रेडी पण आहे तशीच, आणि चांगली आहे म्हैस. 4 लिटर दूध देत असणार आहे, कारण सकाळ 4 लिटर संध्याकाळ 4 लिटर दूध आहे. तुमची म्हणजे घरगुती आहे का कसं? घेतलेली आहे मी. घेतलेली. कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 98 हां 500 हां 86 हां. 252. धन्यवाद मालक. ओके. तर पशुपालक शेतकरी मित्रांनो, आपण आज आलोय सांगोल्याच्या
कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला म्हैस बाजारात एक ग्राउंड रिपोर्ट चालू आहे मित्रांनो. आणि आपण आता पंढरपुरी म्हशी दाखवण्याचा प्रयत्न करूया. पंढरपुरी म्हशी दाखवूया. आता आपण मुर्रा म्हशी दाखवले त्या. चला तर आपण आता पंढरपुरी आता तुमचे काय तुमचे काय वेद किती व्हायचं पंढरपुरी 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 टाकोर असं आहे. पंढरपुरी कान खाल्लं नाही असू द्या काय नाही पण शिंगाळू वगैरे वाटते तसं म्हणून दूध किती देते काय पाच सहा देते एका टाइम एका टायमाला वेद किती व्हायचं दुसरं दाताला कशी म्हणला जुळले जुळले आणि दुसरंच वेत आहे. किती दिवस बाकी आहे दावीला 15 द्या खाना दूध उतरलं येईल येत आहे 7-8 दिवसात येईल वाटते 5-6 दिवसात 15 द्या म्हणजे तारखेनुसार 15 दे पण कसं सडात दूध आलेलं आहे. तर मित्रांनो बघून घ्या म्हैस मात्र मालकांनी चांगली सांभाळलेली आहे. आणि किंमत किती सांगता मला 21 1,20,000 दे घ्यायचं काय व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत सुटेल काय लाखायातनं सुटेल काय त्याच्या आसपास 85 पर्यंत नाही लाखाच्या आसपास लाखाच्या आसपास म्हणजे 80+ आलं का तुम्ही देणार आहे. व्यवहारला बसल्यावर काहीतरी इकडे तिकडे होऊन जाईल. तर बघू शकताय बाजार कसा आहे मालक आजचा बाजार चांगले आहे. म्हणजे घेण्यासाठी चांगला आहे विकण्यासाठी विकणाऱ्यासाठी पण चांगला आहे घेणाऱ्यासाठी म्हणजे थोडं मसर कमी आहे. म्हशी कमी आली त्या कशामुळं नाही उन्हाळ्यात कमी जास्त बरं म्हणजे दुभती जनावर कमी असते त्या हां. जे त्याला म्हणजे दूध काढून दुधाला रेट असतो त्यामुळे कमी येते. हां. गाव कुठला मालक तुमचं पंढरपूर पंढरपूर नाव काय मालक बाळासाहेब गाडे बाळासाहेब गाड्यांची म्हैस आहे मित्रांनो. कॉन्टॅक्ट नंबर द्या मला 8805 8805 53 24 84 53 ही मालकाची म्हैस आहे चांगली आहे. आणि 90+ 85+ आलं तर म्हैस व्यवहार होऊन जाईल असं यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना हां लाखाच्या आसपास लाखाच्या आसपास ठीक आहे लाखाच्या आसपास म्हणतात मालक लाखाच्या आसपास आलं तरी माझ्या म्हणण्यावर काय नाही बरं का. माझा एक अंदाज वर्तवतो फक्त मी मालक तर लाख रुपये म्हणतात लाखाच्या आसपास दिली तर घ्या काय अडचण नाही. नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकताय. आपण पुढील व्हिडिओसाठी जाऊ. आज थोड्या म्हशी कमी आल्या त्या तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आज सांगोला बाजारामध्ये म्हशी कमी आलेत. आपण आता रेडा दाखवण्याचा प्रयत्न करूया. रेडा किंवा रेड्या असतील तर बारक्या दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर थांबा. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजार कसा भरलेला आहे. आज म्हशी कमी आली त्या बाजारात आणि रेडा आला का बघू आपण रेडा दाखवण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण बघा बाजार कसा भरलेला आहे. बाजार दाखवत आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण आलोय आणि म्हशींचा बाजार त्या ठिकाणी लाईव्ह चालू आहे. बघून काय मित्रांनो 4 दिवस खायला पंढरपूर आहे का बाया हा पंढरपूर रेडी आहे. बर पहिल्यांदाच आहे काय हा पहिला रो आहे. बघून घ्या पहिला रो रेडी आहे. खाली काय आहे? खाली काय मालक हो खाली काय झालं रेडी आहे रेडी. हाल्याकडनं झालेलं आहे हा हल्याकोंडा झालाय. पंढरपुरी हाल्या हा पंढरपूर हल्याकोंडा झालाय. बरं असंच म्हणजे निघणार आहे वासरू हा असंच निघणार काय आहे. किंमत सांगताय सांगायचं 95 आहे. आणि दूध दूध पहिला रो आहे. 4 दात बच्चे आहे. 4 दात आहे म्हशीनं दात देखील दाखवले तर हा यायला काय होईल का कमी जास्त व्यवहार होईल या वराला बसल्या होईल की कितीपर्यंत 85 देऊ. 85 हा कसा आहे बाजारात बाजार जरा जास्त भरलाय आज. कमी भरला राव म्हशी दिसत नाही त्या उलट सांगताय काय? जर बारण्यापेक्षा जास्त भरलाय ए, बाजार. नाही मी रोज बाजार आहे म्हशी कमी आहे मालक इकडे या परिसरात इथं जरा गर्दी आहे बरं का तुम्ही आहे तिथं गर्दी आहे असं आहे या का? परिसरामध्ये मोकळा आहे बाजार कशामुळे नाही रे सावकार तुला लेके जाने का तू लेके जा रेडी. एक क्या भी नहीं ये छोड़ के देख चिक्कावर तो पैसा देना है तो पैसा नहीं देने का. चिक्कावर रेडी आहे ती चिक्कावर काय पण नाही. चिक्का असली तरी नाही. केवढ्याला मागतील मालक 72 ला बर मोबाईल नंबर द्या की तुमचा 93 59 हा 68 67 99. ठीक आहे धन्यवाद मालक ओके. हो भैया नमस्कार गाव कुठला आहे आमचं इस्लामपूर किती वेळ येते म्हैसाई पहिलं दाताला 400 दाताला 4 दात कुठल्या ब्रीड मध्ये येतो हे मोरा क्रॉस मध्ये मोराला क्रॉस केलेला आहे किती दूध चालते काय पहिल्यांदाच आहे काय पहिला रो बर किती दिवस बाकी आहे तिला 4-5-6 दिवस बाकी कितीला होईल व्यवहार काय काही 1-10 सांगतो
दूध किती देणार मशीन आता एकदा सांगलं पहिला रोज नशे मागतो लय किंमत झाली मला मशीन- कितीपर्यंत मागितली काय तिला 85 ला मागते ती. बरं मग किती अपेक्षा आहे तुमच्या 95 अपेक्षा अहो, खाली ठेपा कमी आहे मालक तिला अजून कच्चे आहे तिला किती आठवडा दिवस भर आहे कच्चे? 8 दिवस गेले 8 दिवस तर मित्रांनो बघू शकता थोडी चालवा मालक बरं का दाखवू दीड महिना गेल काय 8 दिवस गेला 8 दिवस आली आता पहिल्या अहो बाबा आम्ही ह्यात जायचं 40 वर्ष हं. लय झालं 15 दिवस आत खाली होती बघा. 8 दिवस टेम्पोत नेली का नाही 2-3 दिवसात येते आहे का नाही ते 4-5 दिवस कमी होते टेम्पोत फिरून हा म्हणजे कसं होतंय चढ उतार करण्यानं जरा पोटाची हालचाल वगैरे होऊन 4-5 दिवस 4-5 पिशवी दिली होती थोडी कलरला बी धेम आहे किती पर्यंत होईल काय सांगितलं 95 हा? 95 85 ला मागते ती तिला 85 ला मागणी झाली 95 देणार आहे म्हणजे 4-5 येतं खाऊन विकायला होय. वर नाही बरं. पहिला रोय दाताला 4 दात चौशे जरा दाखवू दात मला जाऊन देत नाही हिला बांधायला लागते दोघं येईल लांब मी हाही मदत करतो अहो मदत हे आहे लय अवघड आहे हो. आलं गेडाय काय बरं बरं असू द्या असू द्या होय की युट्यूब वाले पण ते मस्त आहे हो दाखवू ती देत नाही जरा आगाव आहे म्हैस ठीक आहे मोबाईल नंबर द्या भैया तुमचा 97 66 हा 21 39 96 ठीक आहे दाताला नक्की 4 दात आहे 4 दात असेल तर अजून व्यवहार पहिली शेड होईल. आणते. नाही तसं नाही कसं आहे माहिती आहे का शेतकऱ्यांना माहित नसते हो बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दातातलं एवढं कळत नाही आता तुम्ही रोज बाजारात आहे, तुम्हाला माहिती आहे त्यातली. तिकडे अजून आहे त्या मस्त नाही ठीक आहे असं असं मालक राहू द्या तुमचं बरोबर आहे म्हैस दाखवू देत नाही ठीक आहे धन्यवाद मालक तुम्हाला जर पाहिजे असेल तर भयांचा नंबर दिलेला आहे संपर्क साधून घेऊ शकता का नाव काय मामा अशोक गंगन मध्ये लोणारवाडी काय करता तुम्ही दर्शक घेतो दर्शन म्हशीचा व्यापार वगैरे करता काय बरं बरं ठीक आहे मालक धन्यवाद तर मित्रांनो यांचं म्हणणं होतं की मला बी घ्या व्हिडिओमध्ये त्यासाठी घेतलं त्यांना बघू शकता बाजारातले आपण आज बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी दाखवल्या पंढरपुरी म्हशी कमी आली त्या बाजारात आणि ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण त्या ठिकाणी संपूर्ण बाजार दाखवायचा प्रयत्न चालू आहे नमस्कार मालक गाव कुठला आहे कवटे महाकाळ तर कुठल्या ब्रीडची म्हैस आहे देशीमध्ये दिशी आपलं गावरा नाही काय गावरांमध्ये शेतकरी व्यापार आहे व्यापारचे काय केवढ्याला घेतली तुम्हाला घेतलेला आता कसं सांगाय कसं म्हणजे आता काय असते त्याला हे 85 85 म्हणजे कितीला घेतले कितीला हा घेतले कितीला सांगा आम्हाला काय घ्यायची नाही अहो, बरोबर आहे, पण माझ्या कानात सांगा फक्त 65 बस ठीक तर मालकाने किंमत सांगितली मित्रांनो तर किती दिवस बाकी आहे वेद किती आहे काय ही एक तिसरा आहे तिसरा आहे हा आणि दाताला संपला असं दाताला जोडे कितीला होईल व्यवहारला बसतो फायनल व्यवहार बघा 2 कमी 70 ला होईल 2 कमी 70 ला 70 ला ठीक आहे मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर 70 2 कमी 70च्या आसपास द्यायचीच किंमत सांगली मालकानं थोडी म्हैस लहान आहे दूध किती देते म्हणलं दूध 2 टायमाला 4-4 लिटर पिळले 4 म्हणजे 3 लिटर धरा 6 लिटर दूध आहे म्हशीला घरगुती दूध खाण्यासाठी म्हैस चांगली आहे आणि मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे त्यामुळं मालक राम 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 गाव कुठला आहे कवटे मग कवटे वांका बरं वेद किती आहे म्हशीचं तिसरा आहे तिसरा आहे काय बरं व्यापार आहे शेतकरी व्यापार व्यापारच आहे केवढ्याला घेतली मालक तुम्ही ही 65 65ला घेतली होती मालकाने अगदी योग्य किंमत सांगली 65ला व्यापारला घेतली होती एक 4000 लावून दिले तर देणार काय देऊ आहे की बरं कितीपर्यंत त्या 2 कमी 70 ला 2 कमी 70ला म्हैस चांगली आहे मित्रांनो आणि घरगुती जर कोणाला दुधासाठी पाहिजे असेल तरी म्हैस चांगली आहे येऊ शकताय कॉन्टॅक्ट नंबर द्या मालक 99 99 21 21 34 हां 88 80 88 ठीक आहे तर म्हैस चांगली आहे कोणाला पाहिजे तर घेऊ शकता आपलं नाव सांगा मालक संतोष दळवे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन मशीनचा व्हिडिओ कव्हर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला अशी कमेंट करा बाजारात आज म्हशी कमी आली द्या आणि आजची तारीख आहे 6 जून 2026 तर व्हिडिओ इथंच थांबूया नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद